लहान एकक आहे. आणि मग हाच घटक, हाच अणू भौतिक व रासायनिक बदल जर घडत असतील, द्रव्याचे भौतिक बदल घडत असतील, त्याचे रासायनिक बदल घडत असतील, त्यावेळेस हा अणू आपली ओळख कायम ठेवतो, याच्यामध्ये बदल घडत नसतात. म्हणून मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. द्रव्याचा लहानात लहान घटक कोणता? तो असतो अणू. पहा इथं पुढे एक तक्ता दिलेला आहे की त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. त्यात दाखवलेलं आहे पाणी आणि सूत्र दिलेलं आहे. पाण्याचं सूत्र आहे H2O. मग तो अणू आहे का H2O? तिथं नाही दिलेलं आहे. रेणू आहे का? तर रेणूमध्ये बरोबर खूण केलेली आहे, टिक केलेलं आहे की तो काय आहे? रेणू आहे. किती प्रकारचे अणू आहेत त्याच्यामध्ये? एकच प्रकारचे आहेत का? नाही. अनेक प्रकारचे आहेत का? हो, 2 प्रकारचे आहेत. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 2 प्रकारचे रेणू तिथं आपल्याला दिसतात. त्यामुळे आता मूलद्रव्य न राहता पाणी हे काय झालेलं आहे? संयोग झालेलं आहे. पुढे दिलेलं आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनचं सूत्र आहे O2. म्हणजे याच्यामध्ये कोणतं मूलद्रव्य दिसत आहे? ऑक्सिजन नावाचं. परंतु इथं अणू राहिला का? तो इथं अणू नाही राहिला, कारण इथं 2 अणूंचा मिळून एक रेणू झाला, म्हणून पुढे म्हटलेलं आहे की तो रेणू आहे. परंतु रेणूमधील अणू कसे आहेत? एकाच प्रकारचे आहेत. आणि मग ते एकाच प्रकारचे असल्याने पदार्थाचा प्रकार काय राहिला? मूलद्रव्य. तो संयुग बनलेला नाही. तिसरा दिलेला आहे हेलियम. He हे त्याचं सूत्र आहे आणि तो रेणू नाही, तिथं एकच आहे He, म्हणून त्याला म्हटलेलं आहे अणू. पुढे रेणूमध्ये किती प्रकारचे अणू दिसत आहेत? तर एकच प्रकारचा आहे हेलियमचा, आणि त्यामुळे पदार्थाच्या प्रकारात तो काय येईल? मूलद्रव्य. अशा पद्धतीनं आपल्याला हायड्रोजन, अमोनिया, नायट्रोजन, मिथेन हे पुढचे पदार्थ जे दिलेले आहेत त्यांची माहिती तक्त्यात भरायची आहे. आपण हे सुद्धा अभ्यासलेलं आहे की लहानात लहान कण हा पदार्थांचा कधी कधी रेणूसुद्धा असतो. इथं वरच आपण एक उदाहरण पाहिलं, पाणी. आणि पाण्यामध्ये 2 मूलद्रव्य होते, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. परंतु त्यांना जर ब्रेक केलं तर ते पाणी राहत नाही. म्हणजे पाण्याचा सर्वात लहानात लहान कण इथं काय राहणार आहे? रेणूच राहणार आहे. काही थोड्या पदार्थांमध्येच तो फक्त अणू असतो, जसं की हेलियममध्ये. यावरून काय म्हणावं लागेल की रेणू हे अणूंच्या संयोगाने बनतात. आणि मग रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू ठरतो. मग ही अणूची संकल्पना आपल्याला आजची माहिती नाही, ही जवळपास 2500 वर्षांहूनही जुनी संकल्पना आहे. आणि मग त्याच्यावर अणूचा अभ्यास करत करत आता त्याचे अंतरंग आपल्याला स्पष्ट झालेले आहेत, त्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. याची सुरुवात सर्वप्रथम केली ती डाल्टनच्या अणुसिद्धांताने. त्याच्याही आधी कनाद नावाचे होते, त्यांनी परमाणू हा शब्द वापरला. म्हणजे द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना त्यांनी म्हटलेलं आहे परमाणू. नंतर डेमोक्रिटस यांनी असं सांगितलं की द्रव्य लहान कणांचे बनलेले असते व या कणांना कापता येत नाही. म्हणजे लहानात लहान कणांना कापता येत नाही, त्यांनी नाव दिलं ॲटम. ॲटम म्हणजे कापताना येणारा, ॲटमॉस म्हणजे कापताना येणारा. असं कनाद आणि डेमोक्रिटस यांनी अणूंविषयी सांगितलेलं आहे. आता सर्वप्रथम या अणुसिद्धांताला सुरुवात केली होती डाल्टननी. मग डाल्टननी काय सांगितलेलं आहे की अणू पासून द्रव्य बनते, द्रव्य अणूचं बनलेलं असते आणि अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. म्हणजे त्यांचं विभाजन होत नाही आणि ते कसे असतात? तर अनाशवंत असतात. त्यांचा नाशसुद्धा होत नाही, ते जसेच्या तसे राहतात, त्यांना कापता येत नाही, पुढे त्यांच्यात बदल होत नाही. म्हणजेच एका मूलद्रव्याचे अणू एक समान तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात. म्हणजे हायड्रोजनचा सर्व अणू कसे असतील? एकसारखे. ऑक्सिजनचे एकसारखे, पण हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू हे दोघांचे अणू मात्र वेगवेगळे असतील. त्यांनी पुढे सांगितलं आहे की एक भरीव चेंडू व एक बुंदीचा लाडू घ्या आणि या दोघांना जर दाबलं तर काय दिसेल ते पाहायचं सांगितलं आहे. की जर भरीव चेंडूला जर आपण हाताने दाब दिला तर त्यातून काही बदल दिसत नाही,
म्हणजे भरीव चेंडूला अंतर्गत संरचना काहीच नसते आणि बुंदीच्या लाडवाला मात्र लहान लहान कणांनी तो बनलेला असतो. त्याप्रमाणे डाल्टननी वर्णन केलेला अणू हा भरीव गोलाप्रमाणे काही संरचना न असलेला ठरतो. डाल्टननी सांगितलं की त्याच्यामध्ये एकसारखं वस्तुमान असते, त्याच्यामध्ये दुसरं काहीही नसते. पण नंतर थॉम्सन यांनी सांगितलं की अणूच्या आतमध्ये ऋणप्रभारित कण असतात आणि त्यामुळे यांचा हा सिद्धांत डाल्टनपेक्षा वेगळा ठरवला. आणि मग हे ऋणप्रभारित जे कण आहेत ते कण अणूच्या अंतरंगात असलेल्या या कणांचं वस्तुमान हायड्रोजनच्या अणूपेक्षाही 1800 पट कमी असते. कसं असते? 1800 पट कमी असते. त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे इलेक्ट्रॉन. त्याला काय नाव दिलं आहे? इलेक्ट्रॉन. आणि हे सर्व पदार्थ म्हणजे अणू हे विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. इथं त्यांनी 2 शब्द वापरले, एक उदासीन असतात आणि दुसरा ऋणप्रभारित कण त्याच्यामध्ये असतात. मग जर ते ऋणप्रभारित कण जर अणूमध्ये असतील तर तो उदासीन कसा ठरेल? तो तर ऋणप्रभारितच अणू असायला पाहिजे असता. याच्यातून नाही त्यांनी उत्तर देण्यासाठी त्यांनी प्लम पुडिंग नावाचं प्रारूप मांडलं आणि त्याद्वारे त्यांनी असं सांगितलं की या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो. इथं आकृती दाखवलेली आहे. पहा, इथं सर्वत्र धनप्रभार दिसत आहे आपल्याला. हा धनप्रभार, हा धनप्रभार, हा धनप्रभार आणि त्या धनप्रभारावरती हे इलेक्ट्रॉन्स जडवलेले असतात. त्यामुळे धनप्रभाराचे संतुलन होऊन अणू हा उदासीन असतो. म्हणजे ऋणप्रभारही असतात आणि धनप्रभारही असतात आणि त्यामुळे अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या कसा ठरतो? उदासीन ठरतो. अशा पद्धतीनं थॉम्सन यांनी त्यांचं प्लम पुडिंग अणुप्रारूप मांडलं. आता प्लम पुडिंग यांचा अर्थ काय आहे? तर हा एक पदार्थ आहे की जो ख्रिसमसच्या सणात बनवतात आणि त्याच्यामध्ये प्लम या फळाचे तुकडे घातलेले असतात. जसे की इथे इलेक्ट्रॉनचे तुकडे चिटकवल्यासारखे दिसतात, म्हणून याला नाव दिलं प्लम पुडिंग. नंतर पुढचं अणुप्रारूप मांडलेलं आहे रुदरफोर्ड यांनी. त्यांनी अणूचा अभ्यास करण्यासाठी एक प्रयोग केला आहे की अल्फा कण बाहेर येतील असं उत्सर्जक घेतलं आणि एक सोन्याचा पत्रा घेतला की त्या पातळ सोन्याच्या पत्र्यावरती ते अल्फा कणांचा मारा केला जाईल आणि त्या पातळ सोन्याच्या पत्र्याभोवती हा एक पडदा लावला. त्याला म्हटलेला आहे प्रदीप्तिमान पडदा. म्हणजे त्याच्यावर आजूबाजूच्या सगळ्या हालचाली नोंद केल्या जातात. त्यांना अशी अपेक्षा होती की अल्फा कण जर या पातळ पदार्थावर आपण सोडले तर या सोन्याच्या पत्र्यामधील अणूंवर त्यांची टक्कर होऊन ते अल्फा कण परत येतील, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या अपेक्षेनुसार तसं काहीही झालं नाही. उलट अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा कण पत्र्यामधून आरपार निघून गेले आणि काही थोडे जे कण होते ते काही कण वेगळ्या दिशेला परावर्तित झाले, काही राहिलेले थोडे कण आणखी दुसऱ्या दिशेला परावर्तित झाले आणि फक्त 20,000पैकी एक कण, 20,000 कण त्यांनी मारा केला होता, त्यापैकी फक्त एक कण हा परत उलट दिशेने आला. यावरून त्यांना असं आढळलं की आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताही अडथळा नव्हता. म्हणजेच सोन्याच्या पत्र्यामध्ये जे अणू होते त्या अणूंच्या आत बरीचशी जागा मोकळी होती, त्यात अडथळाच नव्हता. आणि जे थोडेफार कणांचं विचलन झालं, ज्यांनी दिशा बदलली, त्यांच्या वाटेत अडथळा आला असावा. याचा अर्थ अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जड भाग कुठे असेल? मग तो अणूच्या मध्यभागी असेल. इथं आकृतीत दाखवलेला आहे. यामध्ये लाल रंगाचा दिसतो आहे तो धनप्रभारित जड भाग आहे की ज्याच्यावरती अल्फा कण जर आदळले तर ते परत जाताना दिसत आहे आणि जे आदळलेच नाहीत ते सरळ आरपार निघून गेले आहेत. आणि केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण हे परिभ्रमण करीत असतात की जे थॉम्सन यांनी सांगितले होते.
सर्व इलेक्ट्रॉनांवरील ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन राहतो. आणि 5वा मुद्दा त्यांनी सांगितला की परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स आणि मध्ये असलेलं अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. असे 5 शोध रुदरफोर्ड यांनी आपल्या अणुप्रारूपानुसार लावले आहे. पुढे भौतिकशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते. हा जर नियम वापरला तर रुदरफोर्डने मांडलेलं जे अणू आहे तो अणू अस्थायी ठरतो. म्हणजे कालांतरानं जे इलेक्ट्रॉन्स फिरणारे आहेत त्यांची ऊर्जा कमी होईल आणि हा अणू अस्थायी ठरतो. मात्र प्रत्यक्षात सर्व अणूंना स्थायी भाव असतो. सर्व अणू हे स्थायी असतात, फक्त किरणोत्सारी अणू स्थायी नसतात. मग हा फरक जो आहे तो कसा बसवायचा, तर ही जी त्रुटी आहे, हा जो फरक आहे तो फरक नील्स बोर यांनी त्यांच्या अणुप्रारूपाने दूर केला. म्हणून आता पाहूया की बोरचं स्थायी कक्षा अणुप्रारूप. मग बोर यांनी असं सांगितलं की अणूच्या केंद्रकाभोवती असणारे इलेक्ट्रॉन जे बाहेरून फिरत असतात ते विशिष्ट अंतरावर असतात आणि समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये फिरतात. ते इलेक्ट्रॉन केंद्रकाला कक्षा तयार करून केंद्रकाच्या भोवती फिरत राहतात आणि वेगवेगळ्या कक्षेमध्ये असतात. विशिष्ट कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. की जशी समजा हे जर अणुकेंद्रक असेल आणि त्याच्या भोवती जर इलेक्ट्रॉन्स या कक्षेत फिरत असेल, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत फिरत असेल, तर प्रत्येक कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही स्थिर असते. आणि या कक्षेतील इलेक्ट्रॉन त्यांची जागा जर बदलत असतील तर ते ऊर्जा वापरतात. म्हणजे आतील इलेक्ट्रॉन जर बाहेर जात असेल तर तो ऊर्जा शोषून घेतो, परंतु बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रॉन जर आतल्या कक्षेत येत असेल तर तो ऊर्जा उत्सर्जित करत असतो आणि म्हणून ऊर्जाची पातळी जी आहे ती वेगवेगळी राहते. इथं अणूचं कक्षा प्रारूपाची आकृती आपल्याला पाहायला मिळत आहे की मध्ये धनप्रभारित केंद्रक असून बाहेर 4 कवच दिलेले आहेत, L, K, L, M आणि N. पुढे यांचा आपल्याला अभ्यास आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचे आहे. आणि मग बोरच्या अणुप्रारूपानंतरही आणखी काही शोध लागले गेले, अणुप्रारूपे मांडली गेली. त्यापैकी एक महत्त्वाचं जे आहे ते आहे पुंज यांत्रिकी म्हणजेच क्वांटम मेकॅनिक्स. या सर्वांनी अभ्यास करून अणुसंरचनेविषयी काही सर्वमान्य मूलभूत तत्त्वे मांडली. ती मूलभूत तत्त्वे पुढील आहेत की त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक अणूमध्ये 2 भाग असतात. एक असतो केंद्रक आणि दुसरा असतो केंद्रकाबाहेरील भाग. आणि या अणूमध्ये 3 अवअणुकणांचा समावेश असतो. 3 अवअणुकणांचा समावेश असतो. आता पाहायचं आहे की केंद्रकामध्ये कोणते अवअणुकण असतात आणि केंद्रकाबाहेर कोणते असतात. आता केंद्रक जे आहे ते धनप्रभारित आहे आणि अणूचं जवळजवळ सर्व वस्तुमान त्या केंद्रकातच असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअणुकण असतात की ज्यांना आपण न्यूक्लियॉन म्हणू शकतो. त्यापैकी एक आहे प्रोटॉन आणि दुसरा आहे न्यूट्रॉन. हे 2 प्रकार त्या न्यूक्लियॉनचे असतात. म्हणजे केंद्रकात हे 2 प्रकारचे अवअणुकण असतात. मग जो प्रोटॉन आहे त्याला आपण P न दर्शवतो आणि हा धनप्रभारित असतो. मग या केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनांमुळेच असतो. म्हणजे केंद्रकामध्ये जेवढा काही प्रोटॉन्स असतील तेवढा धनप्रभार त्यावर असेल. तो सगळा अणूचा धनप्रभार त्या प्रोटॉनांमुळे असतो आणि प्रत्येक प्रोटॉनांवरील धनप्रभार हा +1e एवढा असतो. आता 1e म्हणजे किती प्रभार, तर 1.6 गुणिले 10⁻⁻19 कुलोम. प्रभार हा कुलोममध्ये मोजतात. हा तेवढं त्याचं प्रभार असतो. 1 कुलोम. 1 प्रोटॉन असेल तर एवढा प्रभार, 2 प्रोटॉन असेल तर त्याच्या दुप्पट. आणि म्हणून केंद्रकावरील एकूण धनभार E या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढे असते. म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रभार असेल तर त्यांच्या प्रोटॉनच्या संख्ये एवढा असतो. आणि असा हा अणुकेंद्रकातील प्रोटॉन मग त्या अणु मूलद्रव्याचा अणुअंक दर्शवतो. म्हणजे अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या हा त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो आणि तो कशाने दर्शवतात
तर झेडने दर्शवतात. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं की अणुअंक कशाने दर्शवतात? झेडने दर्शवतात. आणि जितके प्रोटॉन्स असतील तितके त्याचा अणुअंक असतो. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1U म्हणजे युनिफाईड मास म्हणतात त्याला, 1U इतकी असते. 1 डाल्टन म्हणजेच 1U बरोबर 1.66 इंटू 10⁻⁻27 म्हणजे 10⁻⁻27 ग्रॅम एवढा असणे म्हणजे 1 डाल्टन. आता हे 1 डाल्टनचं वजन जे आहे ते हायड्रोजनच्या एका अणूच्या वजन एवढं असते. हायड्रोजनच्या एका अणूचे वजनसुद्धा किती असते? 1 डाल्टन म्हणजे 1U, कारण हायड्रोजनमध्ये एकच प्रोटॉन असतो. आता हा झाला एक अणू जो आहे प्रोटॉन की जो केंद्रकामध्ये असतो. आता दुसरा अणू कण आहे न्यूट्रॉन, तो सुद्धा केंद्रकातच असतो. न्यूट्रॉन हा कसा आहे? विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन, तो धनप्रभारितही नाही ऋणप्रभारितही नाही, आणि त्याचा निर्देश लहान n या संज्ञेने करतात. केंद्रकातील न्यूट्रॉनच्या संख्येसाठी n ही संज्ञा वापरतात. पुढे आहे 1U इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद जर वगळला तर इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. फक्त हायड्रोजनमध्येच तो नसतो, तिथं फक्त एकच प्रोटॉन असतो. बाकी सर्व मूलद्रव्यांमध्ये न्यूट्रॉन्स असतात. म्हणून एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1U इतके आहे, म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनचे वस्तुमाना इतकेच असते. म्हणजे प्रोटॉनचं वस्तुमान जसं 1U आहे तितकंच वस्तुमान हे न्यूट्रॉनचंही असते. जर 2 असतील तर त्यांचं वस्तुमानही 2, म्हणजे प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकाच तो न्यूट्रॉन आहे. आता हा झाला केंद्रकातील भाग. आता केंद्रकाबाहेरील भागामध्ये कोणता अणुकण असतो? तर केंद्रकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात, आणि आपण पाहिलं की केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान पोकळी असते. आता इलेक्ट्रॉन हा सुद्धा अणुकण आहे, परंतु इलेक्ट्रॉन हा कसा आहे? ऋणप्रभारित. प्रोटॉन हा धनप्रभारित होता, न्यूट्रॉन हा उदासीन होता, आणि इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित आहे. आणि त्याचा निर्देश तो अशा ईने दाखवतात, आणि त्याच्यावरती ऋणप्रभार दाखवलेला असतो ई, आणि त्याच्या डोक्यावरती वजाचं चिन्ह. अशा प्रकारे प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एकक ऋणप्रभार असतो, म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक ऋणप्रभार. आणि इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे नगण्य मानतात, कारण ते हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षाही 1800 पटीनं कमी आहे, त्यामुळे ते नगण्य मानावं लागते. मग असे हे इलेक्ट्रॉन अणूच्या भोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. आपण पाहिलं की वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. आता इथं कक्षेच्या ऐवजी कवच हे म्हणावं लागते, कारण ते सगळेजण एकाच त्रिज्येत जरी फिरत असले, वेगवेगळ्या त्रिज्येत फिरत असताना त्यांची दिशासुद्धा वेगवेगळी राहते. उदाहरणार्थ की हा केंद्रक आहे, एक इलेक्ट्रॉन असा फिरत असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन असा गोल फिरून येत असेल, तिसरा इलेक्ट्रॉन असा फिरत असेल, चौथा इलेक्ट्रॉन असाही फिरत असेल. अशा वेगवेगळ्या कक्षा असतील, म्हणून तिथं कक्षा न म्हणता त्यांना म्हटलेलं आहे कवच. आणि इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचामध्ये असतो त्यावरून ठरते. अणुकेंद्रकाबाहेर इलेक्ट्रॉनची संख्या आणि केंद्रकामधील प्रोटॉनची संख्याही सारखी असते, म्हणजे प्रोटॉनच्या संख्ये इतकीच इलेक्ट्रॉन त्या अणूमध्ये असतात, आणि म्हणून दोघांवरचाही प्रभार, एकावर ऋण प्रभार दुसऱ्यावरचा धन प्रभार ते सारखे झाल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान तर नगण्य आहेच, प्रामुख्याने केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनमुळे अणूचं वस्तुमान मोजावं लागते. कारण इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे नगण्य आहे, म्हणून अणूचं वस्तुमान जर मोजायचं असेल तर ते कशामुळे मोजावं लागेल? मग प्रोटॉन किती आहेत आणि न्यूट्रॉन किती आहे. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या, त्यांची बेरीज म्हणजे मग त्या अणूचा अणू वस्तुमानांक ठरतो. अणुअंक म्हणजे फक्त केवळ प्रोटॉन, आणि अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन यांची बेरीज, आणि तो दर्शवतात ए या संज्ञेने. कशाने दर्शवावा लागतो? तो ए या संज्ञेने. म्हणून अणुसंज्ञा असेल, अणुअंक असेल, अणुवस्तुमानांक असेल, हे एकत्रितपणे जर दर्शवले
तर आपल्याला त्या अणूची पूर्णतः माहिती मिळू शकते. म्हणून ती लिहिण्याची एक पद्धत पुढे दिलेली आहे, ती याप्रमाणे की वर अणूची संज्ञा लिहायची. उदाहरणार्थ कार्बनचा C लिहिलेला आहे, त्याच्या खाली जो 6 आहे तो आहे त्याचा अणुअंक, म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रोटॉन आहेत तर 6. आणि वरचा आहे अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज, ती आहे 12. म्हणजे कार्बनमध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन असतील. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या मूलद्रव्यांचं अणुअंक, अणुवस्तुमानांकसुद्धा काढता येतो. इथं दाखवलेलं आहे की ऑक्सिजनची संज्ञा O आहे, त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन आहेत, 8 न्यूट्रॉन आहेत, तर त्याचा अणुवस्तुमानांक किती होईल 16. आणि अणुअंक किती राहील 8, कारण तो प्रोटॉन आहे म्हणून. तसं कार्बनचा अणुअंक जर 6 आहे तर कार्बनचे अणू किती इलेक्ट्रॉन असतील, जितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन. आणि अणुअंक म्हणजेच तितकी प्रोटॉनची संख्या, म्हणून कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन. याप्रमाणे तुम्ही पुढच्या 3, 4 आणि 5 हे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि आपण पुढील भागामध्ये आता इलेक्ट्रॉनचं वितरण पाहणार आहे, म्हणजे एका अणूमध्ये इलेक्ट्रॉन कसे कसे बसवलेले असतात, कोणकोणत्या कक्षेत किती किती इलेक्ट्रॉन. म्हणून पुढच्या व्हिडिओला पाहण्यासाठी लाईक करा.